संस्कार म्हणजे काय? मुलांनी व मोठ्यांनी संस्कार शिकणे किती महत्त्वाचे आहे यावर परमपूजनीय तपस्विनी अक्काबाई यांनी सुंदर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्कार, ईश्वर भक्ती, गुरूंचे कार्य व शिष्यांचे कार्य यावर अनमोल असे विचार उपस्थित अच्युत गोत्रीयांसमोर मांडले. आपले भाग्य आम्ही आज परमपूजनीय अक्काबाई यांचे विचार ऐकणार आहोत. दंडवत प्रणाम. मी दिनेश शेवले, मुख्य संपादक, परमप्रीती महानुभाव दर्शन चॅनल. आपणास विनंती करतो की आपण परमपूजनीय अक्काबाईंचे संपूर्ण विचार ऐकावे व चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबावे. सर्व बांधवांना अक्काबाईचे विचार शेअर करावे ही विनंती. धन्यवाद. दंडवत प्रणाम. जीव उद्धरावया पार, जय जय ईश्वरीचे अवतार. तया साष्टांगी नमस्कारू, केले मिया तया नमन माझे. श्री गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा, तो पकारू न पिटे मज कदा. देवा परमानंदा, तोच प्रेणी श्री चक्रधर स्वामी की जय. मंडळी, मला खेद वाटते की आपण उपदेशी लोक जास्त आलेले आहे. सरासरी सारेच. प्रस्तावित झाला ताईने दोन शब्द छान. आमची कुमारिका किरणने देवाचं नाम घेताना तुमच्या पर्स मधून पैसे तरी मागत आहेत नाही लोक, है ना? देवाचं नाव घ्यायचं काही किंमत लागते का बरं? एक नामस्मरण होते, एक नामस्मरण होते. ज्या नामाने आपल्याला काहीतरी लाभच आहे, नुकसान काहीच नाही. 100 ते 100 होतात. नाम म्हणायला, देवाची जय जयकार करायला लाजू नये. माझ्यासाठी नाही म्हणायचं, यांच्यासाठी नाही म्हणायचं, तुमच्यासाठीच म्हणायचं तुम्हाला. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या संसार रूपी समुद्र, या समुद्रामध्ये एका नावेत आपण बसलेले आहोत. या नावेमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. आमच्या गुरुजीने रेल्वेत चालताना एक लिखाण केलं होतं, छोटस काव्य मनोगत सारखा. इस क्षण भर वेटिंग रूम में कोई आ रहा कोई जा रहा. इस क्षण भर वेटिंग रूम में कोई नहा रहा कोई खा रहा. तसा हा जीवनाचा प्रवास करत असताना अनेक प्रसंग येतात. त्या प्रसंगाला आपण उपस्थिती देतो, सुखाचे आणि दुःखाचे. पण ते प्रसंग घेवाना देवानच आहे. तुम्ही गेले म्हणजे ते येतात, ते आले म्हणजे तुम्ही जाता. पण हा प्रसंग जो परमेश्वराच्या निमित्ताने, साधू संतांच्या निमित्ताने, देवाधर्माच्या निमित्ताने आयोजित केला जातो, तो एक अपूर्व असतो. कारण आमचे देव म्हणतात, जिथे 4 साधने भेटतात अथवा जिथे माझ्या नामाचा उद्घोष केला जाते किंवा जिथे माझे साधू संत परमेश्वराच्या निमित्ताने काहीतरी निरूपण करतात, त्या प्रसंगी मी तिथे असतो का? हे लोक भेटतात, देव म्हणतात मला भेटल्यासारखं आहे. आपण जे काही सांगतो, देव म्हणतात मी ऐकतो. त्यांनी गंधर्वाची उपपत्ती दिली आम्हा लोकांना की परमेश्वर तिथे असतात. मग या श्रद्धेने आपण या कार्यक्रमात उपस्थित झालो. हा कार्यक्रम म्हणजे आपण सर्वांना प्रस्तावनेमध्ये बुवांनी सांगितलं. हा प्रसंग म्हणजे कुमारी किरण, जिला मी नाव बदललेलं होतं कारण माझ्याकडे एक किरण होती एक, तर तिचं नाव मी कमल ठेवलं होतं. पण ते खरोखर कमलाची कळी आज कमल फुल बनला. आणि तिला मी दीक्षा घेण्याच्या आधी विचारलं की बाबा म्हटले तुला दीक्षा घे की तू म्हटली मला दीक्षा घ्यायची? नाही अक्का म्हणे मीच म्हटली, कारण आपल्या पोरी पण पुढच्या वर्षी घेणार आहेत ना म्हणे, पण मला पण घ्यायची. म्हणे खरोखर तू म्हटली? हो म्हणे मीच म्हटली. म्हणले शाबास.
जिने आपण म्हणावं मी दीक्षा घेते, त्या दीक्षेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सभेचे अध्यक्ष अमरावती राजपीठाश्रम येथील संचालक, आताचे संस्थापक आचार्य प्रवर श्री बाबाजी, तसेच रणाईच इथले बाबाजी ज्यांना सभाध्यक्ष केलेल्या त्या बाबाजींना आणि तपस्विनी आमच्या अमरावतीच्या नेहमी त्यांची वार्ता मला कानावर येते. आज ताईंच्या इथे प्रवचन आहे, आज ताईंच्या तिथे प्रवचन आहे, पण ते आज त्यांनी फार थोड्या टाइमातच झटकून टाकलं. मला वाटत होतं माझा वेळ पण त्यांना द्यावा, पण त्यांनी लवकर पटकूनच घेतला एकदम. त्या ताई उपस्थित अनेक साधू संत महंत स्टेजवर खाली माझे सगळे वंदनीय आहेत. कारण अवतना ते नामधारकाची न करावी, आसळक ते नामधारकाची न करावी. तुम्ही नामधारक ज्यांनी नुसता उपदेश घेतलेला आहे, बाकी काहीच कळत नाही, फक्त पंचनाम येतात, देवपूजा करतात, पाचकाठ्या करतात, यांना नामधारक म्हणायचं. असे त्यांच्या ती पुढे अनेक प्रकारच्या परंपरेमध्ये कोणी नामधारक आवडीचे आहे, कोणी वेदवंत आहे, कोणी बोधवंत आहे, वासनिक आहे, ज्ञानी आहेत आणि संत महंत. आपण या कार्यक्रमात बुवाजीने आपल्याला निमंत्रित केलं म्हणून आपण आले. पण मला असं वाटते, ठीक आहे, आपल्याला माहित नसते, तारीख कळत नाही, आपल्याला जायचं असते, पण आपण होऊन जाणं ते केव्हाही भेटीला आपण जातो. पण निमंत्रण म्हणून आलो आपण, तर मला वाटते त्या कार्यक्रमाचे पूर्ण भाग व्हावं आपण, नुसतं उपस्थिती नको. जसं मी आता सांगितलं की भाग व्हायचं म्हणजे आपण जय जयकार करायची ना, आपल्याला दुसरं काहीच नाही आहे तिथे दान, हेच दान द्यायचं की देवाचं नाम तिथे स्मरण होईल. मला आजच्या कार्यक्रमाला उद्देशून कुमारी कमल किरण ही माझ्याजवळ मला वाटते 4-5 वर्ष झाले. तिला विशेष अक्षराची ओळख नव्हती, थोडासा स्वभाव फार शांत, कुठल्या भानगडीत याच्यात त्याच्यात घेण्यात देण्यात, शूटिंग शटिंग कपड्या लत्ता कशातच तिची आवड नाही. पण सांगितलेला यथाकाळी यथावत ती करण्याच्या प्रयत्नानं बाली पोरगी आज या प्रयत्नाने इथपर्यंत पोहोचली की ती अनुसरण तिला घडत आहे. संसारामध्ये आपण अनेकांना शिकवतो बर का, गृहस्थ मंडळी, मुलं एक, मुलगा एक, मुलगी एक, काही असेल ते एक, नाही तर 2, नाही तर 3, त्यांना आपण शाळेत टाकतो. हाई फाई, अमका शाळा तमकी शाळा, मिलिटरीची आहे की कोणाची इंग्रजांची आहे की कुठली, त्या शाळेमध्ये शिकून आल्यानंतर आपण खूप भारावलेले असतो. माझा मुलगा D.Ed झाला, माझा मुलगा LLB झाला, माझा मुलगा पायलट झाला, माझा मुलगा अमका झाला, कॅनडात गेला. आता कालच माझ्या आश्रमात एक उत्तर भारतात पंजाबात अमृतसरहून एक बाई आलेली आहे. ती दुःख करून सांगत होती की मी पूर्वी अज्ञान होती, माझी खूप मोठी एक चूक झालेली आहे. म्हणलं काय झालं? म्हणे मुलगा 12वी शिकला, त्यानंतर पुढे शिकायची इच्छा होती तिला अजून, त्या शिक्षणापायी मला वाटलं बेटा तुला जर अजून एखादा फॉर्म भरून विदेशात जाता आलं तर फारच चांगलं होईल. म्हणे मी तिला फॉर्म भरायला लावला त्या पोराला, आणि ते फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा नंबर लागला, तो कॅनडात चालला गेला. तिचे डोळे भरून आले. का तिला आज कळलं की तो बाहेर गेलेला मुलगा आता माझा नाही आहे. कारण तो शिक्षणच तसं आहे की तो शिक्षण घेऊन नुसतं पैशाच्या मागे लागतो, नुसतं पोट भरण्याच्या मागे लागतो, नुसतं शान शौकतच्या मागे लागतो. तो आई बाप संस्कृती संस्कार सगळे विसरून जातो. त्या शिक्षणाची मला वाटते भारतातल्या लोकांना तरी एवढी किंमत नसावी. कारण हा देश पाश्चात्य पद्धतीचा नाही आहे, हा देश हिंदू संस्कृतीचा आहे. या देशामध्ये प्रत्येक आदरात्मक व्यक्ती आहेत. एक छोटीशी मुलगी आहे, ती पाणी भरते, देवासमोरून जाते, तिकडून येते, देवाजवळ उभी राहते, पुन्हा येते, पुन्हा जाते. देव म्हणतात काही खाजे वाटणं चालू होते, हिला वाटा द्या, हिला खाऊ द्या. का ती जात आहे त्यावेळेला ते वाटप चालू आहे. तर पैशाने थोडस तिला बच्चू आहे छोटीशी. देव म्हणतात बाई सर्वांच्या सारखा द्या. तर जीव सर्वांचा अधिकारी आहे. ही लिळेमध्ये मला नंतर कळलं. पण माझे श्री गुरुजी मला पूर्णपणे आठवते की गरोदर बाई असली
की तिला म्हणायचे 2 पाळे द्या, 2 द्या, केळ द्या 2 द्या, आंबे द्या 2 द्या. लेकरवाळी बाई आहे, छोटी बच्चा आहे, 2 द्या, लेकरांना पण द्या, जितके आहेत सर्वांना द्या. अर्थात सर्वांना समान अधिकार देणारा आमचा मानव पंत आज त्याच्यात ती कुमारिका आहे, स्त्री जात आहे, तिला पण तितकंच अधिकार आहे जो आज हे पुरुष लोक संन्यास घेतल्यानंतर आपल्या आसनावर विराजमान आहेत सगळे. ती कुमारिकेने अभ्यासाचे धडे घेतले, त्या धडे जे तुम्ही शिकवतात ते धडे आश्रमात शिकायला मिळतात. उलटा गृहस्थ आश्रमात मी बघते खूप शिकलेल्या मुली असतात, पण आश्रमात आल्यानंतर साधी मराठी सुद्धा त्यांना वाचता येत नाही. साधी मराठी 10वी शिकलेली आहे, सही करता येत नाही, नाव लिहिता येत नाही. काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा? ट्युशन लव डोक्याने खूप रात्री जागरण करून आपण अभ्यास करतो. फक्त तो एक जीवन जगतो स्वतः पुरता, पण साधू जगतो अनेकांपुरता. बाबांजवळ त्या बाबांजवळ कितीतरी आश्रमस्थ मंडळी आपले आपले धडे गिरवतात आणि त्या परमार्गावर स्वतः उद्धार करतात, स्वतःचा दुसऱ्यांचा उद्धार करतात. पारस पत्थर तो सप्त धातूला स्पर्श झाल्यानंतर सोनं बनवतो, पण पारस बनवत नाही. यांना बाबांनी बाबापेक्षा बनवून टाकलं. सामान्य गोष्ट नाहीये. साधू मध्ये इतकी जबरदस्त किमया आहे. ते धडे शिकले जाणारे त्याचा सदुपयोगही सोबत सोबत व्हावा. आणि विशेषतः मी सर्व विद्यार्थ्यांना आई वडिलांना पण सांगेल, शाळेत गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हॅलो गुड मॉर्निंग मॅडम, नमस्कार सर काहीतरी म्हणावं लागते. म्हणावं लागते की नाही मुलांनो, आई बाबांनो म्हणा लागते. घरच्या मुलांना शिकवा जय श्री कृष्ण, दंडवत प्रणाम, ते करत नाही तुम्हाला. ते शाळेचे संस्कार फक्त शाळेपुरतेच राहिले ना. लहानपणापासून म्हणा, देव पप्पा तुझी आठवण करतात रे, बाबा आले होते म्हणत होते का नाही, उठला नाही का, म्हणा सर्वांना घरी एक दुसऱ्याला तुम्ही म्हणा, बच्चांना तुम्ही म्हणा. मग बच्चे तुम्हाला म्हणतात. आज छोटासा माझ्याजवळ 2.25 वर्षाचा बच्चू आहे, तो उठल्याबरोबर दरवाजाच्या बाहेर येतं कदा मी दिसली, दंडवत अक्का. 2.25 वर्षाचा आहे, तो म्हणतो दंडवत अक्का. वाकल्याने गेला तर हात जोडून वाकडून तिकडून हात काढतो, दंडवत म्हणतो. त्यानंतर शाळेत आपल्याला प्रेयर शिकवतात. हो मुलांनो, आई वडील सगळे आपण शिकलेले आहोत. शाळा प्रेयर करतात ना, म्हणजे अंगणामध्ये लाईनीत उभे करून हात जोडून डोळे बंद करून कोणती तरी एक प्रार्थना म्हणायला लावतात. मंडळी ती प्रार्थना तुम्ही घरी पण शिकवा ना. वाटते की माझे देव बाप्पा आहे, इथे देव पाठ आहे, ते शिकवा सरासरी सारेच. त्यानंतर छोटीशी एक वस्तू, चॉकलेट, बर्थडे असते मुलांचा आणि ते हॅपी बर्थडे करण्यासाठी ते बच्चे एवढीशी चॉकलेट आणतात, शाळेमध्ये वाटल्या जाते. टीचर म्हणते म्हणते त्याने तुला चॉकलेट दिली, म्हण ना थँक्यू. पण ते शाळेपुरतच. अरे घरी देवाला धन्यवाद म्हणा ना, की महाराज तुम्हाला आई वडील दिले, तुम्हाला डोळे दिले, कान दिले, तोंड दिले, हातपाय दिले, मला चांगलं दिल दिमाग दिला, चांगल्या घरी दिले, निर्व्यसनी आई वडील आहेत, घर दिला, पैसा दिला, गाडी घोडी दिली. महाराज तुमचे हे उपकार मी फेडू शकत नाही. महाराज माझ्यावर किती उपकार आहेत, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. महाराज मला क्षमा करा. काही चुकलं जरासं उच्च आवाजामध्ये कोणी बोलून गेला तर सॉरी म्हणा लागते. तुम्ही घरी शिकवा ना. अरे आज तू देवपूजा नाही केली, म्हण देव बाप्पा सॉरी, मी चुकलो, मी आज देवपूजा नाही केली, तुम्हाला दंडवत नाही केला बाप्पा, मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा. 2-3दा म्हणा, तो एकदा जरूर म्हणेल, पण पहिले कृती तुम्हाला करावी लागते. शक्यतो इथे मुलं आणतात ना, बाप्पाच्या पायावर डोकं, बाप्पाच्या पायावर डोकं, बाप्पाच्या पायावर. अरे तुम्ही ठेवा ना. तुम्हाला मुलाने नाही ठेवला तर म्हणा त्याला, तो आपोआप माकडाचे जास्त बच्चे ते आपोआप ठेवतात. हे संस्कार ती कमल इथून शिकून गेलेली होती. हे होते तिच्यात. देवपूजा करणे, दंडवत घालणे, आरती करणे, प्रार्थना करणे, स्मरण करणे, सेवना करणे ती करत होती. फक्त मुक्त कंठाने असं तिला बोलणं, वाचणं आणि थोडी भित्री स्वभावाची, संकोची स्वभावाची. मात्र तिने जिद्दीने ते सूत्रपाठ संपवला, गीता संपवली. मला वाटते निर्णय चालू होते. हे दिदी आहे आमची इथे,
तिच्याकडे ते म्हणजे पाठ केल्यानंतर म्हणून दाखवण्यात. मी फक्त सांगते, मला एवढं वेळ नसते. मी एकदा सांगते, दोनदा सांगते, तीनदा सांगते, 3 एक वेळा पोथी असते. मग बाकीचे हे घेतात, 2-3 जणी आहेत त्या घेतात त्यांच्याकडून, पुढचं नवीन त्यांच्याकडून समजून सांगणे. एक धडा मी शिकवल्यानंतर त्याच धड्याला डबल विस्तारपूर्वक अजून समजून सांगण्याचं माझ्याजवळ वेळ नसते. तर डबल त्या शिकवतात, अजून 1-2 जणी आहेत. तर ते मग त्यांच्याकडे सोपवलेले असतं की तुम्ही म्हणून दाखवा त्यांना. तर त्या दिदीकडे तिला देत असते, म्हणून तिला आणलं सोबत. चाल म्हणलं, तुझे विद्यार्थी आहे ती, सांगण्यात येतो असा. ही कुमारी कमल खूप चांगल्या स्वभावाची. तिने आताच अनुसरणाविषयी सांगितलं. का बरं अनुसरण घ्यायचं? देवाने अनेक जन्म आम्हाला दिलेले आहेत बर का. अनेक जन्माचे कर्ज आमच्यावर झालेले आहेत. कारण तुम्ही सर्वांनी सिंहावलोकन करा. सिंहावलोकन म्हणजे सिंह चालतो ना, असं असं पाहून चालतो. त्याच्या पाठीवरचे केस उभे राहिले म्हणजे तो जिथं राहतो, केस खाली झाले म्हणजे मरण जवळ आलं, असं म्हणून तो आपला मृत्यू पाहत जातो. तसं आजपर्यंतचा आपल्या जीवनाचा इतक्या वर्षाचा अनुभव लक्षात घ्यावा की मी जास्तीत जास्त स्मरण किती गाठ्या केल्या असतील, जास्तीत जास्त देवपूजा किती वेळा केली असेल, जास्तीत जास्त दंडोत किती घातले असतील, जास्तीत जास्त गीताचे श्लोक किती वाचले असतील, जास्तीत जास्त स्थान किती केले असतील, जास्तीत जास्त साधू संतांना कुठे कुठे भेटलो, कोण कोण भेटलो, कोणाकोणाला भेटलो, जाऊन भेटलो, क्रिया काय केल्या, ते सर्व जर विचार केलं तर आपल्या 100 वर्षाची कलियुगाच्या आयुष्यामध्ये मला वाटते 5 वर्ष इतकंही पुण्य आपण जोडलं नाही, इष्ट जोडला नाही. मग इथे येण्याचा फायदा हाच की जर कमल कुमारी या वयामध्ये तिच्या भावनेला व्यक्त करू शकते की माझ्या इच्छेने मी संन्यास घेत आहे, आणि खरंच मी तिची परीक्षा घेतली की तुला बाबाने म्हटलं काय संन्यास घे, नाही म्हणे अक्का. मीच म्हणली बाबा मला आता संन्यास द्या. तर बाबा पहिले गप राहिले. 1-2 दिवसानंतर मी पुन्हा म्हणली, आजीला म्हणायला लावलं. बाबा म्हणले बरं बरं देतो. कदाचित ते तर परीक्षा पाहतील ना की हे घेण्यायोग्य झाली की नाही. त्यांच्या परीक्षेतून उतरली, त्यांनी होकार दिला. तसा आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी, कारण मानव पंथामध्ये फक्त उपदेश घेणे तेवढ्या पुरतं धर्म नाही आहे. हा अज्ञानी अडाणी असाही धर्म नाही आहे, अंगठा टेक असाही धर्म नाही आहे. हा येत जाय पाहिजे जातीवंत, हे राग बाळाचे नव्हे. अर्थात पाहिजे सर्वच, पार गेट पासून तर घरापर्यंत जे काही वस्तू लागतात ते बनवणारे, आणणारे, देणारे, घेणारे सगळंच पाहिजे, सगळंच पाहिजे जीवनात. परंतु धर्माला अनुसरून परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व जिद्द करत नाही, सर्व प्रयत्न करत नाही. तो प्रयत्न आपण केला पाहिजे. या प्रयत्नासाठी आपण कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर मला आज या कार्यक्रमातून काय लाभ मिळाला, माझ्या जीवनातून आजच्या दिवसामध्ये कोणता धडा मला मिळाला, तो मला आपल्या जीवनात उतरवायचं, गिरवायचं. वारंवार विचार करायचं की मला काय विचार याच्यातून सुचलं की संन्यास घेतल्यानंतर काय होते काय. आमच्या सर्वज्ञांनी भरपूर जन्म दिल्यानंतर एक जन्म देव म्हणतात तू शेतकरी झाला, बायकोला जन्म दिला, लाकडावाल्याला जन्म दिला, शिंपी बनला, एक जन्म मला देऊन पाहिजे. इतके जन्म गेले ना वाया, त्याच्यात तू माझा नाही झाला, तुझा उद्धार नाही झाला. तुझ्या आत्मकल्याणासाठी एक देऊन पाय, काही बनला तर ठीक, नाही तर समजून घे मागच्या जन्मात टाकून देतो तू. अर्थात परमेश्वर सुद्धा भिक्षा घेत घेत भंडाऱ्याला जाऊन पोहोचले. जे अर्थवंत असतात लक्षात घ्या, जे प्रेती असतात, ज्यांना वास्तविक परमेश्वर होण्याची चाड असते, परमेश्वर स्वतः त्यांच्या दारापर्यंत जातात आणि त्यांना सोबत घेऊन आणतात. बाईसाकडे गेले, भंडारेकरांकडे गेले, आणि नागदेवाचार्यजी आणि माई भट्टांना यावं लागलं. हे 2 नंबर मध्ये झाले. बाईसा आणि भंडारेकर 1 नंबर मध्ये झाले, कारण देव स्वतः गेले. अतिशय उत्तम क्लासचे ते लोक आहेत. बाईसा प्रेमी आहे आणि भंडारेकर त्याग, किती सुंदर त्याग आहे. ज्या त्यागाची 4 त्यागांपैकीही उत्तम क्लास आहे. इतका उत्तम त्याग, इतका उत्तम त्यांचा आचार, इतके उत्तम संस्कार की त्या संस्काराला फळ येण्याची वेळ होती आणि ते पंगतीत बसून गीता शोधत आहेत. कुठे संसारात
बंधनातून मुक्त होण्याचा श्लोक कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? मागे पान पुढे, पुढे मागे करत होते. देव भिक्षा सवाल करतात आणि म्हणतात भट्टो मागील पाकी पा, मागच्या पानावर पहा किंवा मागचा श्लोक पहा. भांडारेकरांनी पाहिलं, जे पाहत होते ते सापडलं. हे तर म्हणे माझ्या हृदयाचं जाणणारे आहे, ते माझ्या हिताचं जाणणारे आहे, हे सर्वज्ञ आहेत, हे ज्ञात आहेत, हे माझे आपले आहेत. पुस्तक ठेवून दिली, उठले आणि देवाच्या मागे निघाले. बाईने भिक्षा वाढली, पाणी टाकलेलं होतं भंडारेकरांना स्नानासाठी आणि म्हणते का हो तुम्ही कुठे निघाले? म्हणे आतापर्यंत तुझा होतो, आता वास्तविक ज्याचा आहे मी, वास्तविक हा जीव ईश्वरीचा आहे, ईश्वराचा हा जीव आहे. म्हणून तुझ्या आतापर्यंत होतो, आता ज्यांच्या आहे त्यांचं झालो. म्हणजे देव त्यांना घ्यायला आले आणि ते पण उत्तम अधिकाराने. मागे नाही पाहिला, वेळ नाही पाहिला, काळ नाही पाहिला, शुक्रवार नाही पाहिला, रविवार नाही पाहिला. माई भट्टाने तरी क्षणिक विचार केला, पण यांनी काही विचार नाही केला. पुढे माझा कसं होईल याचाही विचार नाही केला. प्रॉपर्टी मधून काही घेऊ याचाही विचार नाही केलं. काही हिस्सा घेऊन घेऊ तेही विचार नाही केला. आणि लगेच देवाचे छान असा उत्तम त्याग सर्वांना घडो. महाराज गावोगावी, गल्ली गल्लीमध्ये, घराघरामध्ये अर्थवंत जीवांना धुंडतात. त्याच्यातून मी पण एक असावं, माझ्यासाठी पण देवाने यावं अशी मनात धारणा का नसावी? जर आपण खरोखर परमेश्वराचे भक्त आहो, परमेश्वराशी जुळलेले आहो, भक्त म्हणजे जोडलेले, विभक्त म्हणजे वेगळे होतात. म्हणून भक्त बनाव या उद्देशाने आपण आज आले आणि या निमित्ताने तुम्ही जे काही ऐकलं त्याच्यातून आपण काहीतरी या निरूपण रूपी द्रव्याची खजान्यातून 1 रुपया का होईना खिशात न्या. सोबत विचार करा जाऊन की हा पैसा, हा जीवन, हा क्षण, हा आत्मा, हा माझा श्वासोश्वास मला कोणाला अर्पण करायचे? जे माझे नाही त्यांच्यासाठी मरमर करतो आणि जे माझे आहेत त्यांना दूर करतो. महाराज तुम्हाला माझे व्हाव, तुम्ही त्यांचे व्हाव अशी शुभकामना करून कमलच्या धर्मसिद्धीला जाओ, तिला प्रेमाचे उपाय घडाव, तिला थोर विधीचा योग याव, इष्टाचे टेळे पुराव अशी परमेश्वराला प्रार्थना करते. तसेच आयोजक इथले बुवाजी देमेराज बाबाजी, बरेच मी 2 वेळा इथे येऊन गेली, पण मला माहित नव्हता आश्रम तिकडून आहे. मी मंदिराकडे पाहायची, कोणीच नाही, मी डोकं ठेवून चाली जायची. आजही मी सकाळी 8:15 इथे येऊन पोहोचले, पण ते कोणीच दिसलं नाही. म्हणलं कार्यक्रम आजच आहे की नाही आहे काय माहिती. पुन्हा पत्रिका जोडली, पत्रिकाही पाहिली, आजच कार्यक्रम आहे. मग विचार केला, मग तिकडून मला आलेगावून फोन आला की बा उशीर आहे तर तुम्ही कुठेतरी मेळा राजा पेठ आपला आतमध्ये माता खिडकीला जाऊन या. म्हणून डोकं ठेवायला गेली तिथे. पुन्हा निरोप आला की 11 वाजेला कार्यक्रम सुरू होणार आहे. मग या बाया होत्या 2 जणी आमच्या सोबत माता खिडकीला. म्हणलं परमेश्वरपूरला डोकं ठेवून येते आणि धावत येते. 40 किलोमीटर आहे म्हणतात. पण तेवढ्यात बुवांचा फोन आला की टाइम झालेला आहे, या. मग मी वाकडीबाट करून बरोबर इथे आली. तुमच्या सर्वांचे दर्शन झाले, साधू संतांचे दर्शन डोळ्याने का होईना. एका कार्यक्रमात मी अध्यक्ष होती. मी म्हणत होती प्रत्येक प्रवचनकारला की दादा तुम्ही डबल सर्वांचे नाव घेण्यापेक्षा आपला विषय काहीतरी मांडा, कारण हे ग्रस्त लोकांना काही लाभ झाला पाहिजे. पण ते आमचे काय नाव डोळ्याचे बुवा ना जयराज बाबा, त्यांनी खूप सुंदर उत्तर देऊन मला गप्प बसून टाकलं. ते काय म्हणत अक्का आपण म्हणताय खरं आहे, पण जितकी वेळा या बाबा लोकांचे नाव घेते ना तर मला गोडच वाटते. म्हटलं ही गोष्ट खरी आहे बाबा, तुम्ही नाव घ्या. म्हणून सर्वांना नाव घेणे आवश्यक आहे. वास्तविक सभेमध्ये मला याच्यात एक साहित्यकार म्हटले होते की तुम्ही नाव नाही घ्यायचे, जो प्रस्तावना मांडतो आणि जो अध्यक्ष असतो या दोघांनी नाव घ्यायचे असतात. बाकी जेव्हा सत्कार होतो तेव्हा सर्वांचे नाव का परिचित असावं, सर्वांना सर्वांचे नाव. पण ते आता धर्मसभेमध्ये जशी व्यवस्था आहे ठीक आहे, आपल्या आपल्या याची आहे. ठीक आहे की संतांचे नाव घेतल्याने वाचा पवित्र होते आणि त्यांची आठवण केल्याने परमेश्वर आठवल्यासारखा होतो.
होते का यांच्या भेटीने देव भेटे. आता संचालक जे आहे ते म्हणत आहेत. अर्थात यांच्या सर्वांच्या दर्शनाचे एक स्थानही झाला आणि सर्वांच्या भेटी झाल्या. कार्यक्रमाला मी व्यवस्थित पोहोचली. हे देवाची कृपा. एवढी आठवण करून मी इथे थांबते. भगवान श्री चक्रधर लालच करू नका. देवाचं नाव घेऊन घ्यायचं आहे. एका नामाने फार लाभ झालेले आहेत. कधी स्मृती वाचाल, कधी लीळा वाचाल, तर त्या नामाने काय काय फायदे झाले ते तुम्हाला लक्षात येईल. म्हणून नाम घ्यायची लाज वाटू देऊच नका. बरं काय? श्री दत्ता. धन्यवाद पाहिजे. समस्त मंडळी आपले आपले धडे गिरवतात आणि त्या परमार्गावर स्वतः उद्धार करतात, स्वतःचा दुसऱ्यांचा उद्धार करतात. पारस पत्थर तो शब्द धातूला स्पर्श झाल्यानंतर सोनं बनवतो, पण पारस बनवत नाही. यांना बाबांनी बाबापेक्षा बनवून टाकलं. सामान्य गोष्ट नाहीये. साधू मध्ये इतकी जबरदस्त किमया आहे. ते धडे शिकले जाणारे त्याचा सदुपयोगही सोबत व्हावा. आणि विशेषतः मी सर्व विद्यार्थ्यांना, आई वडिलांना पण सांगेल, शाळेत गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम, नमस्कार सर, काहीतरी म्हणावं लागते की नाही मुलांनो, आई बाबांनो म्हणा लागते. घरच्या मुलांना शिकवा जय श्री कृष्ण, दंडवत प्रणाम. ते करत नाही तुम्हाला. ते शाळेचे संस्कार फक्त शाळेपुरतेच राहिले ना. लहानपणापासून म्हणा, देव बाप्पा तुझी आठवण करतात रे, बाबा आले होते म्हणत होते का नाही, उठला नाही का म्हणा. सर्वांना घरी एक दुसऱ्याला तुम्ही म्हणा, बच्चांना तुम्ही म्हणा. मग बच्चे तुम्हाला म्हणतात. आज छोटासा माझ्याजवळ 2.25 वर्षाचा बच्चू आहे. तो उठल्याबरोबर दरवाजाच्या बाहेर येतं कदा मी दिसली, दंडवत अक्का. 2.25 वर्षाचा आहे. तो म्हणतो दंडवत अक्का. वाकड्याने गेला तर हात जोडून वाकडून तिकडून हात काढतो, दंडवत म्हणतो. त्यानंतर शाळेत आपल्याला प्रेयर शिकवतात. हो मुलांनो, आई वडील सगळे आपण शिकलेले आहोत. शाळा प्रेयर करतात ना, म्हणजे अंगणामध्ये लाईनीत उभे करून हात जोडून डोळे बंद करून कोणती तरी एक प्रार्थना म्हणायला लावतात. ती प्रार्थना तुम्ही घरी पण शिकवा ना, की माझे देव बाप्पा आहे, इथे देवपाठ आहे, ते शिकवा. त्यानंतर छोटीशी एक वस्तू, चॉकलेट. बर्थडे असते मुलांचा आणि ते हॅपी बर्थडे करण्यासाठी ते बच्चे एवढीशी चॉकलेट आणतात. शाळेमध्ये वाटले जाते. टीचर म्हणते, म्हण रे, त्याने तुला चॉकलेट दिली, म्हण ना थँक्यू. पण ते शाळेपुरतच. अरे घरी देवाला धन्यवाद म्हणा ना, की महाराज तुम्हाला आई वडील दिले, तुम्हाला डोळे दिले, कान दिले, तोंड दिले, हातपाय दिले, मला चांगला दिल दिमाग दिला, चांगल्या घरी दिले, निर्व्यसनी आई वडील आहेत, घर दिला, पैसा दिला, गाडी घोडी दिली. महाराज तुमचे हे उपकार मी फेडू शकत नाही. महाराज माझ्यावर किती उपकार आहेत, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. महाराज मला क्षमा करा. काही चुकलं जरासं उच्च आवाजामध्ये कोणी बोलून गेला तर सॉरी म्हणा लागते. तुम्ही घरी शिकवा ना. अरे आज तू देवपूजा नाही केली, म्हण देव बाप्पा सॉरी, मी चुकलो, मी आज देवपूजा नाही केली, तुम्हाला दंडवत नाही केला बाप्पा, मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा. 2-3दा म्हणा, तो एकदा जरूर म्हणेल, पण पहिले कृती तुम्हाला करावी लागते. शक्यतो इथे मुलं आणतात ना, बाप्पाच्या पायावर बाप्पाच्या पायावर, अरे तुम्ही ठेवा ना. तुम्हाला मुलाने नाही ठेवला तर म्हणा त्याला, तो आपोआप माकडाची जात असते, बच्चे ते आपोआप ठेवतात. हे संस्कार ती कमल इथून शिकून गेलेली होती. हे होते तिच्यात. देवपूजा करणे, दंडवत घालणे, आरती करणे, प्रार्थना करणे, स्मरण करणे, सेवना करणे ती करत होती. फक्त मुक्त कंठाणे असं तिला बोलणं, वाचणं आणि थोडी भित्री स्वभावाची, संकोची स्वभावाची. मात्र तिने जिद्दीने ते सूत्रपाठ संपवला, गीता संपवला.